पार्थ पवार वादग्रस्त जमीन शासनाकडे पुन्हा जमा करण्याची शक्यता। कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमीन व्यवहार प्रकरणी ते वादाच्या भोवऱ्यात। थोड्याच वेळात अजित पवारांची पत्रकार परिषद। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित उपनिबंधक रवींद्र तारूंवर गुन्हा दाखल। पार्थ पवारांचे एमईडीया कंपनीमध्ये 99% शेअर्स, मात्र अद्यापही गुन्हा दाखल नाही। जमीन खरेदी खतात कुठेही पार्थ पवारांच्या नावाचा उल्लेख नाही। जमिनीची नोंदणी करायला आलेल्या तिघांविरोधात गुन्हा दाखल। समितीच्या चौकशीअंती योग्य कारवाई करू, सहनोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे यांच्याकडून स्पष्ट। वंचितांचे हक्क हिसकावून घेणाऱ्या लुटारूंवर सरकार अवलंबून असल्यामुळे मोदी गप्प, तर पुणे जमीन खरेदी प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल। नुकसानग्रस्त शेतजमिनींचे पंचनामे होत नसतील तर आपण सरकारचा पंचनामा करायचा। शेतकरी म्हणजे अजित पवारांचा मुलगा नाही, जमीन फुकट मिळायला। पार्थ पवार प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा टोला। मनोज जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। दादा गरड आणि अमोल खुणे अशी आरोपींची नावं। धनंजय मुंडेंकडून मला मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी, तर जेवणात विष टाकून औषध देऊन किंवा गाडीचा अपघात करून मारण्याचा डाव होता, जरांगेंचा गंभीर आरोप। माझी आणि जरांगेंची तसंच आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा, सीबीआय मार्फत चौकशी करा। आरोपांनंतर धनंजय मुंडेंचं आव्हान, तर जरांगेंना हे प्रकरण महागात पडणार, मुंडेंचाही इशारा। जरांगेंच्या आरोपांवर पोलीस तातडीनं कारवाई करतील। मनोज जरांगेंच्या आरोपांनंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। बेळगावातील ऊस आंदोलनाला हिंसक वळण, हत्तारगी टोलनाका परिसरात जोरदार दगडफेक। ऊस दर निश्चितीसंदर्भात सरकारनं लक्ष न दिल्याचा आरोप। आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी पांगवलं।